नमस्कार, मी मीनाक्षी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे। तर आज मी अंडा कढी बनवणार आहे। तर अंडा कढी आपण कमी मसाल्यामध्ये झटपट अशी बनवून तयार केलेली आहे। तर अंडा कढी बनवण्यासाठी मी इथे उकडलेले 8 अंडे घेतलेले आहेत। तर त्यातील 6 अंड्यांना मी असे चमच्याने होल पाडून घेणार आहे आणि त्यातील 2 जे अंडे आहेत ते मी पिवळा भाग त्यातला भाजीमध्ये टाकणार आहे। तर मी अंडे फ्राय न करता ही भाजी बनवत आहे। तुम्हाला जर अंडे फ्राय करायचे असेल तर तुम्ही अंडा कढी मसाला आणि थोडासा गरम मसाला, चिमूटभर हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून तुम्ही अंडे असे तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता। तर बघा मी अशा पद्धतीने ह्यातले पिवळे भाग काढून घेतले 2 अंड्यातले। तर इथे अंडा कढी बनवण्यासाठी मी इथे मसाला तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, एक मध्यम आकाराचा कांदा कट केलेला आणि थोडंसं सुकं खोबरं भाजून घेतलेलं होतं। छान आपण याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपण इथे गॅसवरती गरम तेल करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आवडीप्रमाणे खडे मसाले टाकायचे आहेत। 2 तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 मिरी आणि 1 हिरवी वेलची। तर आता ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे। ते तेलामध्ये टाकून लाल कलर येईपर्यंत छान ह्याला असं तेलामध्ये ह्याला तळून घेऊया। कांदा आपला छान तेलामध्ये तळून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे। तर बघू शकता आपला इथे छान असं कांदा तळून झालेला आहे। आता ह्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर ह्यामध्ये आपण आवडीप्रमाणे काही मसाले टाकून घेणार आहे। तर घरगुती मी इथे काळा मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा मी धना पावडर टाकले, 1 चमचा अंडा कढी मसाला, 1 चमचा गरम मसाला टाकला आहे। आता हे मसाले तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर आपले मसाले जळू नये म्हणून आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मसाले छान असं आपण ह्या तेलामध्ये छान फ्राय करून घेतले। तर बघा आता आपण जे मिक्सरला वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण टाकायचे आणि तेलामध्ये छान ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण मसाले छान तेलामध्ये इथे परतून घेतोय। तर मसालेला छान असं तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण तळून घेणार आहे। तर बघा आता इथे आपले मसाले छान तळून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जे अंड्यातला पिवळा भाग आपण काढून ठेवलेला आहे ते आपण ह्यामध्ये असं बारीक करून टाकणार आहे। तर अंड्यातला पिवळा भाग टाकण्याने भाजीला छान असं चव येते आणि रस्सासुद्धा आपला इथे दाटसर होतो। त्यासाठी आपण इथे अंड्यातला पिवळा भाग वापरलेला आहे। तर तुम्ही अंड्यातला पिवळा भाग वापरण्याऐवजी तुम्ही ह्यामध्ये फुटाण्याच्या डाळीची पावडर ही टाकली तरीही चालतं। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण इथे ह्यामध्ये गरम पाणी अर्धा कप टाकून हे मसाले छान असं शिजवून घेणार आहे। तर बघा आपण इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे। थंड पाणी आपल्याला टाकायचं नाही। थंड पाणी टाकल्याने भाजी कशीच बेचव होते आणि भाजीला तरी येत नाही। तर बघा आता छान आपण तेल सुटेपर्यंत मोठा गॅस करून हे मसाले छान गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। तर आपण सगळे अंडे टाकून मसाल्यामध्ये मिक्स करून आवडीप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अंडा कढी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे। तर बघा आपण सगळे इथे अंडे टाकलेले आहेत आणि आता हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आता इथे ह्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे। तर गरम पाणी आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर मी 4 ते 5 माणसं जेवण करतील असं एवढी भाजी बनवत आहे। तर बघा आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। त्यानंतर थोडीशी कट केलेली आपण कोथिंबीर ते टाकून घेऊया आणि भाजी असं छान आता मिक्स करून घेऊया। तर बघा आपल्याला 10 मिनटं बारीक गॅस करून भाजी अशी छान शिजवून घ्यायची आहे। तर भाजी जास्त शिजवल्याने काय होईल आपल्या भाजीला चव येईल आणि छान मसालेसुद्धा शिजले जातात। तर बघा इथे आपली अंडा कढी बनवून तयार झालेली आहे। माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की